लातूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय परिसरात अजितदादा पवार यांच्या अस्थिदर्शनाचे आयोजन। ज्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही, तसेच प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही, अशा कार्यकर्त्यांसाठी लातूर शहरात अस्थिदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली। या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयाच्या कंपाऊंड परिसरात अस्थिदर्शन कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अजितदादांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। भावनिक वातावरणात कार्यकर्त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे म्हणाले की अजितदादा पवार हे केवळ नेते नव्हते, तर कार्यकर्त्यांना दिशा देणारे, ऊर्जा देणारे नेतृत्व होते। शाहू फुले आंबेडकर यांचे विचार दादांनी सदैव जपले, हेच विचार कार्यकर्त्यांच्या मनात कायम जिवंत राहावेत, त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी अस्थिदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की सुनेत्राताई पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून अजितदादांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध व्हावे। आज एक तर दादा 28 तारखेला आमच्यातून गेले आहेत किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्राला, देशाला सोडून गेले, ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही। ह्या अस्थी येण्याचा एक वेगळा विषय असा आहे की 28 आणि 29 तारखेला बऱ्याचशा लोकांना गर्दीमुळं खूप दर्शन घेता आलेलं नाही। त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अस्थि कलश पाठवून त्या जिल्ह्यामध्ये त्याचं विसर्जन करण्यात यावं आणि त्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दादांच्या अस्थीचं व्यवस्थित दर्शन घेता यावं, हा उद्देश करून सगळ्यांना इथं पाठवलं आहे। आणि ज्यांना भावना व्यक्त करायच्यात किंवा हे करायच्यात, त्या निमित्ताने त्या भावना व्यक्त व्हाव्यात। आपण परवाच्या दिवशी त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे। आपणच त्याचा लाईव्ह केलेला आहे। त्यानिमित्तानं सगळ्यांच्या भावना तर पोचल्या आहेत, पण राहिलेलं काही कार्यकर्त्यांना बोलता आलं नाही, नास्तीचं दर्शन आणि दादांचं दर्शन घेता आलं नाही। त्यांना दर्शन व्यवस्थित घेता यावं, त्यांना हे करता यावं म्हणून हे अस्थी इथं केलं आहे। आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्या अस्थीचं हे ह्याच्यासाठी केलेलं आहे की त्यांचा विचार कायम असाच फुले शाहू आंबेडकरांचा विचार पूर्ण महाराष्ट्रात जिवंत राहावं आणि कार्यकर्त्यांनी त्याच्याकडून शक्ती घ्यावं आणि त्या विचाराला टिकप राहावं आणि पुढं असाच सुनेत्रा वहिनीच्या बरोबर ह्या विचारानं पुढं चालत राहावं, ह्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेऊन त्याचं विसर्जन करण्यात आलं, दर्शनास ठेवण्यात आलेलं। अत्यंत शिस्तबद्ध आणि श्रद्धेच्या वातावरणात हा अस्थिदर्शन कार्यक्रम पार पडला। अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला। ब्युरो रिपोर्ट, मोमीन हारून, लातूर।